चंदनाची ओटी कुंकुमेश्वरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणती नूपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड नयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी बाबावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता खेडी खेडे ग्रामी तू अवतरलासी जगुद्धारासाठी राया तू फिरसी वत्सर करा तू एक होसी म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता त्रैगुण पर ब्रह्म तुमचा अवतार त्याची काय वर्णू लीला पामर शेषाधिक शिरले नरगेच्या पार तेथे जडमुड कैसा करुणी विस्तार जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता देवादी देवा तू स्वामी राया निर्जन मुनि जन जानी भावे तव पाया तुलसी अर्पण केली आपली काया शरणागता तारी तू जय स्वामी राया जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता अवनित लीला करुणी जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकून कानी चरणी मी लोळे शरण प्रसाद मोठा मजले अनुभवले तुमच्या सुता नलगे तुमच्या दासा नलगे चरणा गळे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवूया माता श्री स्वामी समर्थ महाराज श्री जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री मार्गावरी ग्रीष्माचे चटके कधीही नवसो वर्षा सदा पाझरो लाभो जीवनी चांदणे मधुरते शरदातले गोडसे लाभो ईश कृपा निरंतर तुम्हा ही आस आमूची असे श्री स्वामी समर्थ महाराज की
जोशी काका डिसेंबर 2022 सद्गुरू दादा पंढरपूरला आले. पुण्याच्या दिवस सेवा मंडळ या केंद्राची या मेन शाखेची उपशाखा केंद्र म्हणून पंढरपूरमध्ये स्थापन केलं. प्रत्येकजण आपण घरी कोण स्वामी, कोण साई, कोण पांडुरंग, कोण माऊली, सगळ्यांची ज्याच्या त्याच्या परीनं प्रत्येकजण सेवा करतच असतो. पण दादानी हे आम्हाला सांगितलं, पटवून दिलं की तुम्ही घरी करता, वैयक्तिक करता, ती वैयक्तिक झाली. सामूहिक केल्यानंतर त्याचं फळ जे आहे किंवा समाधान जे आहे ते जास्त मिळतं, जास्त मिळतं. आणि मग खरोखरच दादा आज इतकं समाधान आहे. आम्ही सामूहिकपणे सेवेकरी प्रत्येक दिवशी प्रत्येक गुरुवारी काही भरभरून येतात असं नाही, पण ठराविक मोजके असतो. पण आम्ही सामूहिक जो हा उपक्रम तुम्ही घालून दिलेली आरती जे आहे नित्यसेवा ते आम्ही सगळेजण मिळून करत आहोत आणि करणारही आहे. जोपर्यंत मी आमच्या पंढरपूर केंद्राचा प्रतिनिधी म्हणून, सेवेकरी म्हणून मी तो आपल्याला शब्द देते दादा की हे कार्य असंच आपल्या आशीर्वादाने, स्वामी कृपेने असंच चालू राहणार आहे. ज्याप्रमाणे स्वामी माऊली पंढरपूरला आले आणि आम्हा सगळ्या सेवेकरांच्या भेटीला आले आणि प्रतिकात्मक म्हणूनच आम्ही आज विठू माऊली आणि स्वामी माऊली यांची
भेट म्हणून सदिच्छा भेट ते एक प्रतिकात्मक असतो. ते देण्याच्या माध्यमातून आमचं हे हेतूच तो आहे की स्वामी माऊली आणि पांडुरंगाची आमची सगळ्या महाराष्ट्राची नाही जगाची माऊली म्हणून प्रतिकात्मक. यानंतर दादा महाराज दादा महाराज आणि आपण आताची लोकसंख्या 140 कोटी आहे. जिल्ह्याची लोकसंख्या पुष्कळ आहे, तालुक्याची लोकसंख्या पुष्कळ आहे. परंतु आपण ज्या ठिकाणी काय योगाने आलो, काहीतरी स्वामींचं आपल्या देणं घेण्या होणारं बंद आहे. त्या निमित्तानं स्वामीच्या रूपानं आपल्याला दादा महाराज भेटलेले आहेत. आम्ही माझं निम्म आयुष्य सगळं अक्कलकोटमध्ये स्वामीच्या दरबारात केलं. पण त्यावेळी मला असं वाटत होतं की आम्ही स्वामीचे भक्त, रोज स्वामीला जातो, सकाळ संध्याकाळी आरती करतो वगैरे, पूजा करतो, वडील सेवा करतात, आम्हीच फार मोठे, आम्हाला फार स्वामीजवळचे आमचे स्वामी आहेत असं आम्हाला वाटत होतं. पण जेव्हा भारतभर आम्ही जेव्हा फिरलो त्यावेळी भारतात प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी मला कुठं ना कुठे स्वामीचे फोटो मंदिरात, कुठेतरी हॉटेलमध्ये, ढाब्यावरती, हॉटेलमध्ये, इव्हन ताजसारख्या मोठ्या हॉटेलवर सुद्धा स्वामीचे फोटो पाहायला मिळाले. तेव्हा आम्हाला कळलं की आपण फारच लहान आहोत. स्वामींचं जगभर हे आहे. आता हे कार्य पुढे कंटिन्यू करण्यासाठी दादा महाराज स्वामीच्या पण आम्हाला भेटलेले पंढरपूर शाखेला, तेव्हा त्यांचा आशीर्वाद असं कायम पंढरपूर होते. त्यांना आम्ही सदिच्छा शुभेच्छा, आम्ही लहान आहोत, त्यांना आम्ही सदिच्छा शुभेच्छा देण्यापेक्षा तेच आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्यावे. त्यांना फक्त दीर्घायुष्य लाभ हे मी त्यांना विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. पंढरपूर हे नाव जे आहे ज्याला माहीत नाही असा मराठी माणूस नाही, आणि स्वामी समर्थ हे नाव माहीत नाही असा भारतामध्ये माणूस नाही. आता तर असं झालेलं आहे, श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे आणि या पुण्याचे मठाधिपती अर्थात आपले सद्गुरू दादा महाराज यांचं नाव आणि या मठाचं नाव, त्याचबरोबर या मठाच्या ज्या शाखा आहेत, पंढरपूर शाखा, शिवापूर शाखा, खडकी शाखा आणि नव्याने उदयास आलेली जमखंडी कर्नाटकातील शाखा, त्याचबरोबर कोकणातील शाखा, राणाची वाडी येथील शाखा, या सर्व शाखांचं नाव फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर सुद्धा गेलेलं आहे. आणि हे सर्व फक्त आणि सद्गुरू दादा महाराजांची कृपा आणि आपल्या सगळ्यांचे प्रयत्न, आपल्या सगळ्यांच्या सेवा त्यामुळे झाले. त्यामुळे त्या सर्वांसाठी म्हणजे आपल्यासाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. आजची जी तयारी जी पाहिली, आज 28/12/24, आता 2025 हे वर्ष लवकरच लागतंय.
2 वर्ष पूर्ण झालेली आहेत ह्या शाखेला, पंढरपूर शाखेला. आणि आम्ही आल्यापासून जे पाहतो, आम्ही तयारी जी केलेली आहे तिथं, तर ह्याच्यासाठी किती आम्हाला कष्ट घेतले ह्याची कल्पना मात्र येते. आता माझ्याकडे बघितल्यानंतर माझे डोळे सांगत असतील बाबा मी किती जेवलो असेल. आग्रह म्हणजे काय, तर हे इथल्या लोकांच्याकडनं शिकावं. भोजनामध्ये अनेक पदार्थांची रेलचेल आणि आग्रहाने वाढणं, मग बरोबर 3-4 तास झोप येणार नाही तर काय होईल. तर असा हा आपला आग्रह पाहून असं हृदय भरून आलं आणि म्हटलं बा आपण इथं जर मुक्काम केलं तर कसं होईल. पण त्याचं असं असतं की थोडक्यामध्येच गोळी खूप असते. असो, सद्गुरूंना बासुंदी आवडते, सद्गुरूंना बासुंदी आवडते त्याच्या नावाखाली आम्ही सुद्धा भरपूर बासुंदी खाल्ली. आग्रहाने वाढलेली बासुंदी नको म्हणवली नाही. एकीकडे वाटत होतं आपल्याला गोळ्या आहेत, आपल्याला डायबिटीस आहे, समोर सद्गुरू बसले ते म्हणत ते घ्या, काय बोलता बोलता 2 वर्ष झाली. आपण बोला फुलाची गाठ म्हणतो तसं आम्ही 2 दिवसापूर्वी जेव्हा रेखावहिनींच्याकडे आलो आणि काय तिथे स्वामींची आज्ञा झाली की इथं सामुदायिक केंद्र सुरू करता येईल. रेखावहिनींना विचारलं तुमच्या मनामध्ये असं काही आहे का, आपण सामुदायिक सेवा इथं सुरू करू शकता का. आणि त्यांनी इतका पटकन तो प्रतिसाद दिला, होत चालेल म्हणून. आणि ते जे सुरू झालेली सेवा बघता बघता आज त्याचं एका म्हणजे अगदी आपण म्हणतो ना जे रोप लावलं होतं ते रेखावहिनींनी त्याला योग्य प्रकारे खत पाणी घालत नामाचं खत आपण म्हणू, सेवेचं खत, प्रत्येकाच्या मनात स्वामींचं नाव रुजवायचं, त्याला बोलवायचं, त्याच्याकडनं सेवा करून घ्यायचं, असं करत करत त्या रेखावहिनींनी एक त्याचं पूर्ण असं मोठ्या रोपट्यामध्ये रूपांतर केलं. आणि ते रोपटं आता नंदिनी त्यांच्याकडे त्यांनी ते सुपूर्द केलेलं की आता त्याची देखभाल आता तुम्ही करा, एक जबाबदारी त्यांच्याकडे दिली. आणि त्यांनी सुद्धा अतिशय समर्थपणे ती सांभाळली. मागचं वर्ष आपण बघितलं, संख्या इतकी वाढते, सेवेकरी संख्या वाढते. मागच्या वर्षी आम्ही वर्धापन दिनाला आलो होतो आणि त्याच्यानंतर रेखावहिनींनी सांगितलं की मी बहुतेक पुण्यामध्ये येईल. शेवटी कसं असतं की परमार्थ तर आहेच आहे, पण पहिला संसार पण महत्त्वाचा आहे. संसार सांभाळून मग परमार्थ. जोपर्यंत आपण संसारामध्ये आहोत तोपर्यंत संसारामध्ये पूर्ण लक्ष घातलं पाहिजे. कुठल्याही संतांनी असं सांगितलं नाही की संसार सोडा आणि माझं नाव घेत बसा. कारण प्रथम कर्तव्य काय आहे, आपलं संसार. रेखावहिनींनी सांगितलं, असं साहित्यानं सांगितलं, हो बरोबर आहे. जे तुम्हाला योग्य तिथं वाटतं, तुमचं मन कुठे, ते म्हणजे माझं मन मला सेवा करायला सांगतं, पण माझी गरज संसाराला पण आहे. मग म्हटलं पहिले संसाराला प्राधान्य द्या. तुम्ही तुमचं जे आहे पुण्यामध्ये तुम्हाला यायचं तुम्ही या, गायकवाड त्यांच्याकडे ते सुपूर्द करा. आणि त्यांनी मला वाटतं एक वर्ष झालं त्याला ना, परत जुलैमध्ये 6-7 महिने घेऊन गेले, 6 महिने, की काय करायचं हा विचार मनात येतोपर्यंत स्वामींनी हे गायकवाड दाम्पत्य समोरच अगदी उभं केल्यावर की स्वतःहून म्हटलं की नाही आमच्या तुम्ही इथे घरी सुरू करा, आमची काही हरकत नाही. आणि आम्ही परत इथे जेव्हा बघायला आलो तर बघितलं, पहिल्या दिवशीच जाणवलं की इथे सेवा सुरू झाली की आणखीन हे रोपटं जोरात फोफावणार आहे. मार्गदर्शन होतं, रेखाताईंचं होतं, अनंतराव करत होते. आणि 6 महिन्यांनी जेव्हा परत म्हणजे जेव्हा प्रथम हा जो ताबा घेतल्यानंतर मोठं पहिल्यांदाच येणं झालेलं आहे. आणि सकाळपासूनचा दिवस खूप म्हणजे खूप आनंदी. आपल्या सगळ्यांचा जो उत्साह, घरची कामं करून महिलांना खूप अवघड असं येणं. मी नेहमी बघतो 2-2 कामं करायची. जर काही इकडे यायचं असेल तर पहिलं घरचं स्वयंपाक पाणी करा, मुलांना शाळेचा डबा द्या, हे करा, ते सगळं गडबडीत करून इथं यायचं. पण येतात आणि असं कोणाच्याही चेहऱ्यावर अजून तरी काही असं थकावट काही दिसत नाही. सगळे एकदम ताज्या तवाने दिसत आहेत. ही स्वामी शक्ती इथं जी कार्यरत झालेली आहे ती स्वामी शक्ती. तुम्ही इथे पाऊल टाकलं
की तुम्ही स्वतःला बघा, तुम्ही एक वेगळंच जाणवतं. तुम्ही इथून बाहेर जा, मग तुम्हाला जाणवेल की अरे काहीतरी आपण थोडंसं आता थकल्यासारखं वाटते, आता थोडंसं विश्रांतीची आवश्यकता आहे. तुम्ही इथं 12 वाजेपर्यंत थांबा, आजही थांबा 12 वाजेपर्यंत. जेव्हा आपण सामुदायिक जो जप घेतो तो तेवढा करता की ते संपूर्ण तो परिसर त्या ऊर्जेने व्यापून जातो आणि त्या ऊर्जेने मग तो मनुष्य पाहिजे तेवढा वेळ तिथे तो काम करू शकतो, सेवा करू शकतो. तो इतकी तर जपाचं सामर्थ्य आहे. सामुदायिक सेवा आपण आत्ता जसं वहिनीने सांगितलं की आपण वैयक्तिक करतो, वैयक्तिक आपल्या घरामध्ये आपण करतो, पण सामुदायिक जर का केलं तर त्याचं प्रत्येकाने आता आपण इथे समजा 50 लोक उपस्थित आहोत. आपण आत्ता जो जप घेतला 15 वेळा, म्हणजे जवळजवळ 50 गुणिले 15 750 750 म्हणजे ना तितकी संख्या झाली. तितक्या संख्येची ती कंपनी निर्माण झाली. ती कंपनी आपल्याला एकट्याने आपण केलं असतं तर समजा 1-2 मिनटं पुरली असते. आता ही 750 कंपनी आपल्याला किती वेळ समजा पुरणार आहेत ती. म्हणून म्हणलं की तुम्ही रात्री 12पर्यंत तुम्ही इथं थांबा आणि थांबून बघा. तुम्ही कोणाला बघायचं असेल तर खरोखरीच ही शक्ती आपल्याला जाणवते. 12पर्यंत तुम्हाला कोणालाही थकल्यासारखं वाटणार नाही. जेवढे तुम्ही आत्ता ताजेतवाने दिसाल तेवढंच रात्री 12पर्यंत सुद्धा दिसाल. आणि आम्हालाही आता इथून पुण्याला जायचं आहे, पण आम्ही अजूनही तेवढेच परत सगळेजण तसेच ताजेतवानेच तिथे असणार आहे. हा पूर्ण विश्वास की ही सामुदायिक उपासना तेवढं महत्त्वाचं आहे. ते मी दरबार एक उदाहरण देतो की जेव्हा आपण कंपनीमध्ये आपण बघतो की एक कामगार एखादी मागणी ठेवतो आणि तो मालक कसं तो मान्य करणार नाही 100%. पण जर का 100 कामगार मिळून गेले आणि ती मागणी ठेवली तर त्या मालकांना पण तो विचार करायला लागतो. मग असं आपण इथे 100 जर का उपासक इथे आहोत, आपली इथली उपासना महाराजांना लक्ष द्यावं लागतं ना. अरे इतक्या संख्येने इथे उपासना चालते, काहीतरी आपण आपली शक्ती इथे कार्यरत व्हायला पाहिजे. महाराज आपली शक्ती कार्यरत करतात असते आणि मग त्याचा फायदा सगळ्यांना होतो. आपले जेवढे साधक आहेत सगळ्यांना होतो. मी आत्ता जेव्हा प्रश्नोत्तरं सुरू होती बऱ्याचशा लोकांचे फक्त प्रश्न 1-2-3 विषयाभोवतीच ते घुटमळत होते की मुलाचं लग्न किंवा आर्थिक समस्या किंवा व्यवसाय किंवा आणखीन इतर जे नेहमीचे असतात ते. तर ही स्वामी शक्ती अशी आहे ही तुम्हाला यातनं बाहेर काढतीच. अगदी छोटे छोटे उपाय सांगतो. स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायाची पोथी मिळते. आपण संकल्प करा मनामध्ये की मी अमुक माझी इच्छा आहे, त्या इच्छेकरता मी ही सेवा करणार आहे. आणि आत्ता जो आपण इच्छितदाता मंत्र म्हणला 15 तो मंत्र म्हणायचा आणि रोज 3 अध्याय त्या पोथीमध्ये वाचायचे. ती गुरुवारी सुरू करायची. 21 अध्याय ते बुधवारी संपतात. ते संपले की परत गुरुवारी सुरू करायची, परत बुधवारी संपतात. त्या पोथीच्या मागे किंवा कुठे ते कॅलेंडरवर लिहून ठेवायचं. आपण तारीख अमुक तारीख ते अमुक तारीख एक पारायण झालं, अमुक तारीख ते अमुक तारीख 2 पारायण झाली. आपण हे सुरू केलं ना की आपल्याला अनुभव येईल आपलं काम कुठेतरी मार्गी लागला सुरुवात झाली. जे आत्ता हल्ले असं म्हटलं की वर्षानुवर्ष काही कामं अडकलेली असतात ती. आणि मग इथं आल्यानंतर म्हणजे स्वामींच्याकडे आल्यानंतर आपण अशी अपेक्षा करतो की लगेच त्याचं ताबडतोब मला काहीतरी त्याचं मिळायला पाहिजे. आत्ता कालच एक मला फोन आला. कोकणामध्ये जे आपण केंद्र सुरू केलं तिथल्या लोकांना आम्ही मध्ये एक 15 दिवसापूर्वी आम्ही गेलो होतो. काही लोकांना तिथल्या उपासना दिली होती. आता त्या बाईंनी उपासना सुरू करून 3 दिवस झाले होते. त्या बाईचे लाखोनी पैसे कुठेतरी अडकले होते. आता लोक काय करतात, व्याजाच्या आमिषाने पैसे देतात. व्याज मिळेल, दुप्पट पैसे मिळतील ह्या आशेने लोक पैसे देतात आणि लोक तिथे फसतात. व्याजही मिळत नाही, पैसे मिळत नाहीत. आणि मग हे किती वर्ष अडकलेत हे ते लोक ते सांगत नाहीत का, किंवा आपली फसवणूक झाली म्हणजे आपल्याला लोक हसतील ह्या भीतीपोटी ते सांगत नाहीत. व्याजाचे पैसे महाराज कधीच वसूल करून देणार नाहीत. मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही व्याज सोडा, नुसतं मुद्दल मिळेल ह्या तुम्ही हेतूने उपासना करा, तर ते पैसे मिळायची संधी कुठेतरी तुम्हाला उत्पन्न होईल. त्याप्रमाणे त्या बाईंना सांगितलं. आता इतके वर्ष अडकल्यानंतर पैसे साधना सुरू करून 3 दिवस झाले. काल त्यांचा फोन आला, माझे अजून पैसे आले नाहीत. 3 दिवसामध्ये साधना सुरू केल्यानंतर इतके वर्ष जर का तुमचे पैसे अडकले, तेवढे दिवस तरी तुम्ही साधना करा किंवा तेवढे महिने तरी तुम्ही काहीतरी साधना करा, तर तुम्हाला त्याच्याकरता संयम
हा खूप महत्त्वाचा आहे. आणि विश्वास की हे काम होणारच. स्वामी दरबारात आल्यानंतर महाराज कसं करतात, मला वाटतं आज काम व्हायला पाहिजे माझं, पण स्वामींना माहिती असते ह्याला कधी द्यायचं आहे. आपण जातो, आज माझं काम आपण समजा एक माझ्या मुलीची ॲडमिशन, मी अगदी एक छोटं उदाहरण परत सांगतो. मुलीची ॲडमिशन करता अगदी समजा मी म्हणू की मी एका मुलीची ॲडमिशन करतो, मी कॉलेजमध्ये मी प्रयत्न करतो आहे. एक कॉलेज झालं, दुसरं झालं, तिसरं झालं. मग असं मला वाटतं की मी रोज स्वामींना प्रार्थना करतो, अजून माझं काम का नाही होते. मी अजून दररोज स्वामींना प्रार्थना करतो अजून, पण काम काय होत नाही. म्हणजे तो महाराजसुद्धा परीक्षा घेतात ना, करतोय का नाही करत, तू धावपळ करतोयस का नाही करत आहे. आणि बरोबर योग्य वेळेला असं घडलं, म्हणजे खरंच माझ्या बाबतीत पण असं घडलेलं की एक दिवस असा झाला की जवळजवळ 10 ते 12 कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले नाही मुलीला माझ्या. पण पुण्यामध्ये गरवारे कॉलेज म्हणून खूप चांगलं आहे कॉलेज, त्या कॉलेजमध्ये माझा मुलगा नुसतं चौकशीला गेला का अमुक ॲडमिशन, तर ते म्हणले आहे, या ताबडतोब लगेच. म्हणजे चांगल्यातलं चांगलं कॉलेज, आणि जे तिला जी कॉलेज मिळत होती त्याला ती कुठे पुण्याच्या बाहेरची मिळत होती, कुठे पिंपरी चिंचवड, असं करत 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 पुण्यातल्या कुठल्याही कॉलेजमध्ये मिळत नव्हतं. पण मी फक्त स्वामींना रोज प्रार्थना करत होतो की बाबा मला ते मुलीचं कुठेतरी लवकरात लवकर कॉलेजचं काम व्हायला पाहिजे. बरोबर एक दिवस तो असा आला की स्वामींनी बरोबर ते दार उघडलं. म्हणजे योग्य वेळाने किती करतात काम. आणि गरवारे कॉलेजमध्ये अतिशय म्हणजे कमी मुलगी असल्यामुळे केला, ते कमी फीमध्ये तिचं सगळं शिक्षण पुढचं पूर्ण झालं. जे बाहेरच्या कॉलेजमध्ये तिला भरपूर डोनेशन द्या, किंवा भरा, हे सगळं करत बसावं लागलं असतं त्याला. ते अंतर जास्ती होतं, जाणं येणं होतं. म्हणजे मला तरी वाटत होतं लवकर काम व्हायला पाहिजे, पण स्वामींची इच्छा काय की थांब, योग्य वेळात की तुला बरोबर मी देत होते. आपण फक्त संयम दाखवला त्याच्यामध्ये. उपासना करताना ही स्वामी उपासना आहे. आणि कलियुगामध्ये महाराजांनी सांगितलं होतं की कलियुगामध्ये फक्त माझं नाव घ्या, कुठल्याही तुम्ही यज्ञ कर्म कुठल्याही ह्याच्यात अडकून न पडता. आता मी जरी समजा एखादी काही साधनं सांगितली तरी त्याच्यामध्ये नामाला जास्ती महत्त्व असतं. मी सांगतो, एक माळ कवन्न श्री स्वामी समर्थ जप आपल्या घरामध्ये व्हायला पाहिजे. किंवा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, हा जो मंत्र आहे तो गुरुवारी अण्णांनी सिद्ध केलेला मंत्र होता. आणि त्याचे अनेक फायदे सगळीकडे होत आहेत. पुण्यामध्ये पण मी बऱ्याचशा लोकांना सांगितलं की आपल्या मनामध्ये इच्छा व्यक्त करायची की माझी अशी इच्छा आहे, म्हणून मी हा मंत्र मी म्हणत आहे. काही लोकांना मी सांगितलं 15 काही लोकांना 33 व्हायला. श्री स्वामीचरित्र सारामृत आहे, श्री स्वामी समर्थ एक माळ जप आणि हा इच्छित दाता. हे असं जर का 3 सेवा आपण नियमित जर का केल्या ना, तर आपल्याला कुठली अडचण उद्भवू शकणार नाही. आणि आधीच उद्भवली तर त्याच्यावर आपल्यालाच त्याच्यावर त्या समस्येवरती उपाय मिळेल. किंवा जर का आपण संयम दाखवला तर ती अडचण आपण कुठेतरी दूर पण झालेली असेल की आपल्याला शक्ती पण मिळते. ती संकट एखादं असेल तर ते संकट त्यांना तारून नेण्याची शक्ती पण मिळते. संकट प्रत्येकावर येतात, फक्त जो मनुष्य अध्यात्मात नाही तो मनुष्य गडबडून जातो. जो मनुष्य अध्यात्मात आहे तो मनुष्य संकटांना घाबरण्यापेक्षा तो स्वामींच्यावरती विश्वास ठेवतो की त्यांनी संकट आणलेलं आहे, आपल्याला तेच त्यातनं बाहेर काढतील. पंढरपूरचं तर महत्भाग्य म्हणलं, महाराज जेव्हा आले ना त्यावेळेचं वर्णन स्वामींची बखर आहे, त्यामध्ये दिले की अक्षरशः ते चंद्रभागेला त्याला पूर होता, धोधो पाऊस पडत होता, चंद्रभागा दुथडी भरून वाहत होती. आणि काही लोक महाराजांना अगोदर बीडमध्ये भेटून आलेले होते, बीडमधनं प्रवास करत करत महाराज आले होते. आणि रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला महाराज पलीकडच्या काठावरनं त्या नावाड्याशी काहीतरी बोलत आहेत. संध्याकाळ रात्रपणात थोडा अवकाश होता, पण अंधार पण बऱ्यापैकी होता, अशी ती अवस्था होती. पण स्वामींच्या भोवती असं तेजोवल्यासारखं काहीतरी दिसत होतं. आणि अलीकडच्या काठावरनं ती माणसं बघतात. महाराजांची उंची जवळ 7-7.5 फूट उंच, गोरे पान असे, संपूर्ण उघडा म्हणतो म्हणजे दिगंबर अवस्था, फक्त लंगोटी नेसलेली असते ती. आणि ते नावाडी नाही वगैरे म्हटलं तर महाराजांनी सरळ त्या चंद्रभागेमध्ये पाय टाकला आणि त्या नदीवरून ते चालत आले. कुठेही त्यांना म्हणजे आपण जमिनीवर चालतो तसे चालत आले. आणि इकडे ह्या काठावरानंतर त्या लोकांनी बघितलं की हे महाराज आपण बीडमध्ये बघितलं होतं त्यांना. त्या लोकांनी तिथे साष्टांग दंडवर ठेवलं त्यांना. मग पंढरपूरमधल्या लोकांनी विचारले की कोण? मग त्यांनी सांगितलं की हे महाराज बीडमध्ये होते आणि खूप चमत्कारिक आहेत, अवलिया पुरुष आहेत वगैरे. तर महाराज तोपर्यंत थांबले नाहीत, ते आले तर डायरेक्ट नामदेव पायरीपासून उभे राहिले.
नामदेव पायरीपाशी उभे राहिल्यानंतर क्षणात त्याची चाल खूप अफाट होती. म्हणजे सामान्य मनुष्य आपल्याला त्याच्याबरोबर चालायचं असेल पळायला लागायचं ते. क्षणात भराभराभरात चालत समोर गेले, विठोबा समोर जाऊन उभं राहिले. तर बघणाऱ्याला असं दिसलं की दोन निरंजनामध्ये कशा दोन ज्योती असतात तसं प्रत्यक्ष एक तेजपुंज माऊली म्हणजे विठोबाचं म्हणजे आपल्या परब्रह्माचं रूप मूर्तीमध्ये आणि सजीव रूप स्वामींच्या मध्ये. म्हणजे सजीव विठोबा जणू काय उभा आहे. महाराज पण तसेच कमऱ्यावर हात ठेवून उभे राहिले मुद्दामून. त्यावेळेच्या तर बखरीमध्ये वर्णन आहे, ज्या कोणी ती बखरलेली बखर म्हणजे त्यावेळेचं वर्णन जे ते लोक हजर असतील ती त्या काळातलं ते वर्णन आहे. मग इतके पंढरपूरचे लोक भाग्यवान आहेत की प्रत्यक्ष महाराज इथे येऊन गेले आणि विठ्ठलाचं दर्शन घेऊन गेलेले होते. त्याच्यामुळे स्वामी सेवा आपली हा पंढरपूरमध्ये आपोआप ती फोफावणारच नाही. त्याला फक्त कारण कोणीतरी त्याला एक खत पाणी घातल्यासारखं केलं. त्या रेखा माऊलींनी ते केलं आणि आता गायकवाडवांनी ते सगळं सांभाळतात. ते आपल्या सगळ्यांची साथ आहे त्याच्यामध्ये. ही घटना खरोखरीच जर का आपण डोळ्यापुढे आणली तर आपल्याला लक्षात येईल की समोर विठुमाऊली दिसते, पाठमोरे महाराज दिसत आहेत, कमरेवर हात घेऊन उभे राहिलेले दिसते पण तसेच ते दोन परब्रह्म किंवा दोन भगवंत एकमेकाला बघतात. म्हणजे जणू काही शिव आणि हरी किंवा हरिहर जे म्हणतो आपण तसं त्या पद्धतीने हा परब्रह्म आपल्याकडे इथे ह्या वास्तूमध्ये आपल्याकडे आलेला आहे. तो वारसा आपल्याकडे आला, तो अंश आपल्याकडे इथे आलेला आहे. आपल्याला फक्त काम काय आहे की फक्त गुरुवारी इथे आरतीला यायचं, नामस्मरण करायचं, जी काय सेवा असेल. आणि मला वाटतं पंढरपूर केंद्रामध्ये भरपूर उपक्रम होतात. आम्ही जे फोटो बघतो पुण्यामधलं किंवा आपले फोटो आपल्या यूट्यूबला जातात, यूट्यूबद्वारे ते संपूर्ण जगभर बघितले जातात. आपल्या उपक्रमाचे संपूर्ण जगभरातनं ते कौतुक होतं. असे उपक्रम राबवले म्हणजे एकत्र येण्याला एक कारण असतं. ते म्हणून आपण नेहमी सांगतो की काहीतरी उपक्रम करा आणि ते बरोबर एखाद्याने ते त्याच्या लक्षात आलं. आणि आता गायकवाडांनी पण तसंच करावं की बरोबर एक कारण घेऊन एखादं कारण घ्यायचं, सगळ्या लोकांना बोलवायचं. आता मार्गशीर्षमध्ये पण सामुदायिक पारायण झालं किंवा तुलसीपत्र अर्पण तो सोहळा झाला, जेणेकरून लोक इथे एकत्रित येईल, स्वामींचं नाव घेतलं जाईल. जेव्हा इथं स्वामींचं नाव इथलं वाढेल किंवा इथली ऊर्जा वाढेल, इथली ऊर्जा वाढली की इथे येणाऱ्याची कामं व्हायला सुरुवात होईल. आणि आज जे कार्य मी करतो ते कार्य पुढच्या वर्षामध्ये काय कदाचित गायकवाडवांनी सुद्धा करतील की त्या सांगितलं तर ती कामं लोकांची व्हायला सुरुवात होईल. आणि मी त्यांना आत्ता अशाच शुभेच्छा देतो की मला फक्त इथे आलं तुम्ही फक्त सदिच्छा भेटी करताच खरोखरच येईल ती की ती शक्ती वैनिध्य पण ती प्राप्त व्हावी. ह्या शुभेच्छांसह मी आता इथे थांबतो. कुठलीही शंका असेल, काही मनामध्ये प्रश्न असतील तर आता मी सांगितलं की श्री स्वामी चरित्र सारामृत, इच्छितदाता आणि एक माळ श्री स्वामी समर्थ हा मंत्र, एवढं तुम्ही सेवा सुरू करा. आपली दैनंदिन सेवा तरी एवढी व्हायला पाहिजे. त्या चरित्र जे आहे त्याच्यामधले 3 अध्याय आहेत, ते 3 अध्याय वाचायला आपले जेमतेम 15 मिनटं, एक माळ जप करायला 5 मिनटं आणि इच्छितदाताचा माळ आणत नाही 2-3 मिनटं, म्हणजे 20 ते 22 मिनटं आपल्याला. बाकी तुम्ही दुसरं काहीही नाही केलं तरी फक्त एवढं करा आणि आपलं जीवन कसं बदलतं आणि कसं स्वामी होतं त्याचा अनुभव घ्या. मी आज गायकवाड साहेब आणि गायकवाड वहिनीचा पण मी इथे सत्कार करू इच्छितो की एक केंद्र यशस्वीपणे चालवणं आणि अचानक ती जबाबदारी आल्यानंतर पुढे गडबडून न जाता ही स्वामी कृपा आहे, ही शक्ती त्यांना ती प्राप्त होत आहे. गायकवाड साहेबांना विजय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि अनेक शुभाशीर्वाद तुम्हाला दोघांना, आपल्या सगळ्या सेवेकरांना की आपली ही स्वामी सेवा अशीच पुढे सुरू राहू दे. जास्तीत जास्त संख्या इथली वाढावी. प्रत्येक सेवेकऱ्याने जर का मनात ठरवलं की माझ्याबरोबर मी एखादा तरी सेवेकरी इथं ह्या वर्षामध्ये घेऊन येईल, कायम सुरू केली तर आपली संख्या नक्कीच वाढेल. आजच्या ह्या दिवशी मी इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. असं जनरली होत नाही पण तरीसुद्धा मला सांगावंसं वाटतंय की आज दुपारी 2:45 ते 5:45 म्हणजे साधारणतः 3 तास इथं सद्गुरू दादा महाराज इथं बसले होते आणि 43 स्वामी भक्त, किती 43 स्वामी भक्तांनी इथं
त्यांच्या समस्या इथं सद्गुरूंच्या समोर मांडल्या, त्यांचं निवारण, त्याच्या समस्या उपाय सद्गुरूंनी सांगितले. आणि ही गोष्ट फक्त इथंच घडली असती, फोनवर किंवा असं बाकी इतर वेळी असं जमलं नसतं. हा उद्देश लक्षात घेऊनच सद्गुरू दादा महाराजांची ही सदिच्छा भेट होती. आणि आपण ह्याचा जरूर लाभ घ्यावा. आणि ज्यावेळेस आम्ही तिथं आतमध्ये घोरत होतो त्यावेळेस सद्गुरू दादा महाराज इतर समस्यांचं निवारण करत होते. हा फरक एक सेवेकरी आणि एक सद्गुरू हा ह्याच्यामध्ये असू शकतो. आपण आता सद्गुरू स्वामींचा जय जय करू. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय. रेखाताई माऊली आणि मोहनराव यांचा सत्कार सद्गुरू दादा महाराज करतात. आपण टाळ्यांच्या गजरात तो समर्थ महाराज की जय. पांडुरंगाला कळलं की पंढरपुरात सद्गुरू आले आहे. ताबडतोब त्यांची गाडी पांडुरंगाने मागवली आणि तिथून पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन झालं. याला कारण आहे आमच्या शाळेतल्या शिक्षिका सविता कदम हिचे मिस्टर सर्व गोडसाहेब. त्यांनी खूप छान दर्शनाची सोय केली. डायरेक्ट आम्हाला पांडुरंगाच्या पायापर्यंत नेलं. पांडुरंगाचा प्रसाद मिळाला. सद्गुरूंना पांडुरंगाच्या गळ्यातील हात आणि श्रीफळ आणि पेढ्याचा तुला मिळाला. आता कदाचित काय झालं असेल, हे आशीर्वाद रूपाने दिलेलं गेलं असेल. पेढ्याला महत्त्व नाही, शारीला महत्त्व नाही किंवा त्या श्रीफळाला महत्त्व नाही. महत्त्वाचे आहे त्याच्या रूपात आपल्याला आशीर्वाद मिळतात. आणि दुसरं म्हणजे साहेबांनी स्वतः आम्हाला सगळ्यांना, आम्ही 5-6 जण होतो, मंदिर समितीच्या कार्यालयात नेलो आणि अध्यक्षांच्या मार्फत दादांचा सत्कार मंदिर समितीतर्फे झाला. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला कारणीभूत सर्व गोडसाहेब त्यांच्या वतीनं म्हणण्यापेक्षा सद्गुरूंच्या वतीनं त्यांचा सत्कार त्यांच्या मिसेसने घ्यावा अशी मी विनंती करते. सविता कदमनी सत्कार स्वीकार करावा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराजांनी प्रबोधनामध्ये जे सांगितलं होतं की स्वामी बीडहून इथं पंढरपूरला आले, म्हणजे चंद्रभागेच्या पुरामधनं चालत आले ते पंढरपुरामध्ये आतमध्ये मंदिरामध्ये गेले. आणि त्यावेळेस विठू माऊली आणि स्वामी असे दोघंजण एकमेकासमोर उभे होते. तर ह्याच्यावरून आत्ता इथं क्लिक असं झालं की हा योग पुन्हा किती वर्ष, आता 150 वर्षांनी हा योग आला असेल असा, की विठू माऊली आणि सद्गुरू दादा महाराज हे दोघंजण एकमेकांच्या समोर होते. आणि हा पाहण्याचा योग, याची डोळा, याची देही, याची डोळा आम्हाला पाहायला मिळाला. फक्त एवढंच दुःख होतं की तिथं फोटो काढायची परवानगी मिळत नाही. त्यामुळे फक्त हे आम्ही अनुभवलं आणि शब्दरूपी आपण अनुभवा, हे तसं घडलं. तर हा योगायोग असू शकतो का काय ते बघा. कारण हे आपलं परमभाग्य आहे, महद्भाग्य आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पंढरीच्या पांडुरंगाला कळलं की पंढरपुरात सद्गुरू आले आहे. ताबडतोब त्यांची गाडी पांडुरंगाने मागवली आणि तिथून पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन झालं. याला कारण आहे आमच्या शाळेतल्या शिक्षिका सविता कदम हिचे मिस्टर सर्व गोडसाहेब. त्यांनी खूप छान दर्शनाची सोय केली. डायरेक्ट आम्हाला पांडुरंगाच्या पायापर्यंत नेलं. पांडुरंगाचा प्रसाद मिळाला. सद्गुरूंना पांडुरंगाच्या गळ्यातील हात आणि श्रीफळ आणि पेढ्याचा तुला मिळाला. आता कदाचित काय झालं असेल, हे आशीर्वाद रूपाने दिलेलं गेलं असेल. पेढ्याला महत्त्व नाही, शारीला महत्त्व नाही किंवा त्या श्रीफळाला महत्त्व नाही. महत्त्वाचे आहे त्याच्या रूपात आपल्याला आशीर्वाद मिळतात. आणि दुसरं म्हणजे साहेबांनी स्वतः आम्हाला सगळ्यांना, आम्ही 5-6 जण होतो,
मंदिर समितीच्या कार्यालयात नेलो आणि अध्यक्षांच्या मार्फत दादांचा सत्कार मंदिर समितीतर्फे झाला. ही फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. त्याला कारणीभूत आमचे सर्व लोक साहेब त्यांच्या वतीनं म्हणण्यापेक्षा सद्गुरूंच्या वतीनं त्यांचा सत्कार त्यांच्या मिसेसने करावा अशी मी त्यांना विनंती करते. सविता कदमनी सत्कार घ्या स्वीकार करा.